ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। प्रथम पासून जरा म्हणूया ते उपनिषदेचे मंत्र। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गुरुदः कस्य स्विद्धनं कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेशतगुं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे असूर्या नाम ते लोकाः अंधेन तमसावृताः तांस्ते प्रीत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनाः अनिजदेकं मनुषो जवीयः नैन देवाः आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावतो अन्यानत्तेति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा ददाति तदेजति तन्नैजति तद्दूरे तदु अन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु च आत्मानं ततो न विजुगुप्सते यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहकः शोकः एकत्वमनुपश्यतः। ईशावास्याच्या ह्या 18 मंत्राचं चिंतन करत असताना 7 विचारतरंग आपण यात असं आपण बघितलं। त्यातला पहिला मंत्र होता ज्ञाननिष्ठा निर्देशन करणारा ईशावास्यमिदं सर्वं। दुसरा कुर्वन्नेवेह कर्माणि या मंत्राने सतत कर्मयोगाची निष्ठा ठेवा म्हणजे कर्मयोगाचं निर्देशन करणारा होता तो। आणि तिसरा जो आहे तो होता उभयनिष्ठा शून्य, जो ज्ञाननिष्ठेने युक्त नाही आणि कर्मनिष्ठाही देखील करत नाही, अशा केवळ स्वार्थपरायण असलेल्या आणि अनात्मभावात असलेल्या त्याची काय गती होते, दुर्गती, तेही सांगितलं। आणि आता चौथ्या विचारतरंगात ज्या ईश्वराचं, ज्या परमात्म्याचं आपल्याला
आत्मस्वरूपेने साक्षात्कार करायचा, त्या आत्म्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची जर प्राप्ती झाली तर त्या जिज्ञासूला काय लाभ होतो हे आता निषेध करत असताना सुरुवातीला त्या आत्म्याचं निर्देशन केल्यानंतर चंद्र शाखा न्यायनं, तसं चंद्र दाखवायचं असेल तर म्हणतात त्या झाडाच्या शाखेकडे पहा मग तिथून पलीकडे जा. तसं आपल्या संपूर्ण ह्या जगतातल्या अनुभवाला विचारात घेऊन, जगत याचा अर्थच आहे सतत परिवर्तनशील असणारं. आपल्या उपाधी देखील विचारात घेतल्या, शरीर मन आणि बुद्धी त्या देखील सतत बदलत आहे. या बदलणाऱ्या जगताच्या संदर्भात आणि उपाधीच्या संदर्भात त्याला म्हटलं आहे ते न बदलणार आहे. अनियत या शब्दाने सांगितलं म्हणजे अपरिणामी आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टीवर काहीतरी परिणाम चेंजेस होत असते. मनाहूनही अधिक वेगवान आहे. त्याला कुठलेही देव, याचा अर्थ हे इंद्रिय, देवताना देवा इत्यर्थ. देव म्हणजे या ठिकाणी कुठे मंदिरात बसलेल्या भूमिकेतून घ्यायचं नाही. ह्या 5 ज्ञानेंद्रिय देखील त्याला प्राप्त करू शकत नाही, कारण 5ही ज्ञानेंद्रियाला पाहण्याची, ऐकण्याची, वाचण्याची शक्ती त्याच्यापासून प्राप्त होते. इतकंच नव्हे तर ब्रह्मांडातल्या जर देवता आहे, त्याच्या अधिष्ठाती देवता, कानाची देवता आकाश, नेत्राची देवता सूर्य, अशा त्या देखील त्याला प्राप्त करू शकत नाही. याचं कारण त्यांना देखील सगळे हे कार्य करण्याची क्षमता त्या परमात्मा तत्वापासून प्राप्त होते. आणि अशा ह्या परमात्म्याच्याच अधिष्ठानाखाली अपहा मातृश्वा ददाती, पाण्याला आधार वारा देत असतो. हे जरा निर्देशक शब्दात सांगितलं की कर्माचं प्रतीक आहे पाणी. आपण म्हणतो कुठलेही कर्म करत असताना आपल्याला पाणी वापरत असतो कर्मकांडात. समजा आपण जर ह्याच्यातून जरा पाणी हा भाग काढून टाकला तर सगळं पावडर होऊन जाईल जगत. पण संपूर्ण ह्या नामरूपात्मक जगतात त्याच्यामध्ये हे जे बाहेरचं असलेले जगत त्यात जे कर्म केलं जातं ते कर्म केलं जातं प्रत्येक प्राण्याकडून. आणि तो परमात्मा प्राणरूपाने असल्यामुळं, तो सूत्रात्म रूपाने असल्यामुळं तो सगळ्याच्या कार्य करण्यासाठी शक्तिप्रदायक आहे. तो प्राणो का तोही सरदार आहे सारे प्राणो. नुसत्या त्या जडामध्ये त्याचं अस्तित्व असं नव्हे. आणि म्हणून थोडक्यात सांगायचं म्हणजे जीवाला, प्रत्येक जीवाला आपापलं कर्म करण्याची क्षमता प्राप्त होते. हे त्याच्यामुळे होते सांगायचं म्हणजे तस्मिन म्हणजे त्याच्या सत्तेने प्रत्येक प्राणी मात्र, मग कुठे असो, अंडज जारज श्वेतज उद्भिज, त्याच्यामध्ये हे लाईफ प्रिन्सिपल जीवन तत्व म्हणून काम करू शकते आपापल्या क्षेत्रात. दुसऱ्या ह्याच्यात जरा विरोधाभासक भाषा आली होती. ज्याचं अंतःकरण शुद्ध नाही, श्रद्धा नाही, त्याने आधीचं साधन केलं नाही, त्यासाठी ती परमात्मा तत्व दूर आहे, तद्दूर आहे. पण ज्याने अंतःकरणाची शुद्धी करून शास्त्र आणि गुरुपदेशा आपलं स्वरूप आहे ते जाणत असेल तर स्वरूपत्वात ते आपलं स्वरूपच असल्यामुळं तदू अंतिकी, त्याच्यासारखं जवळ काहीच नाही. आणि आपण बघू शकतो की आपल्यापेक्षा कोणी वस्तू अंतराची असू शकेल, पण माझं अंतर माझ्यापासून केस आहे जर प्रत्येकाने विचार केला तर बिलकुल काहीही अंतर नाही. म्हणून सांगितलं की हे देश आणि काल सापेक्ष नाही, म्हणून कुठल्या प्रकारची त्यात परिच्छिन्नता नाही असं निर्देशक शब्दात सांगितलं. आणि तेच इतकंच नव्हे तर तो सर्वव्यापक आहे, म्हणून अंतरस्य सर्वस्य, तो सगळ्याच्या अंतर्यामी आहे. जसं आकाश सगळ्यामध्ये सारखं असतं, फक्त उपाधीने आपण त्याला म्हणतो की घटाच्या उपाधी मग घटाकाश, मठाचं मठाकाश, पण आकाश स्पेस ॲज सच हे सगळ्यामध्ये आत आणि बाहेर असं परत सांगत अशाचा ज्यांनी साक्षात्कार केला असा जो आत्मा आहे असं ज्याला समजलं असेल तर त्याला देखील ह्या 4 लोकांमध्ये किंवा ह्या जगामध्ये वावरावं लागतं. तर तिथे दृष्टी ही पक्की होते की संपूर्ण हे जग आहे सर्वाणी भूतानी यहा आत्मनी एव अनुपश्यती, ते आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी पाहतोय, कारण त्याच्याशिवाय दुसरं काही राहू शकत नाही. जसं एकच उदाहरण घेतलं, ह्या लाटीने जर आपलं अंतर्मुख होऊन आपलं पाणी स्वरूप जाणल्यानंतर त्या पाण्याच्या आधाराने सगळ्या लाटा चालतात असं लक्षात येते. तशा आपल्या लाटा आहे,
पती पत्नी मुलं बाळं घरदार काय जे असेल नावरूप बदलत असतात, पण ज्याच्यामुळे सगळा व्यवहार चालतो, सगळ्यामध्ये कार्य चालत असतं ते आमच्यामध्ये असतील, आपल्यामध्ये असलेलं जे जीवन तत्व आहे त्याच्या आधारे चालतं, ते आत्मतत्व मी आहे अशी ज्याला दृष्टी प्राप्त झाली तो अनुपस्थिती म्हणजे अशा ध्यानाच्या प्रगल्भ अवस्थेत ते आपलं स्वरूप जाणल्यानंतर नंतर जेव्हा डोळ्यांनी पाहायला लागतो तेव्हा त्याला त्याच्यात आविष्कार आहे, त्याचंच हे प्रकटन आहे. सर्वभूतेषुच आत्मानम, आणि सगळ्याच्या अंतर्यामी सगळ्या भूतमात्रामध्ये एकच आत्मतत्व विराजमान आहे असं ज्याला समजलं असेल तो कोणाची घृणा करत नाही, तत्वून जुगुप्सते. कारण द्वितीयाद्वयी भयम भवती, दुसरी गोष्ट असेल तर आपल्याला भीती वाटते किंवा दुसरी वस्तू असेल तर आपल्याला दुसऱ्याबाबत घृणा राहते, पण त्या परमात्म्याशिवाय एक वस्तूशिवाय दुसरं काहीच नाही असं ज्याला समजलं असेल तर घृणा न करोती हा एक लाभ होतो त्याने. आता घृणा तशी आई देखील करत नाही मुलाची. पण आपलं जर मुलं असेल तर आत्ताच कालच उदाहरण दिलं, मग आईला आपल्या मुलाबाबत प्रेम असताना घृणा नसते, पण आईला आपल्या मुलाबाबत मोह जात नाही. व्यवहाराच्या दृष्टीने पाहायचं म्हणजे समजा मुलगा जर 9 वाजता रात्री यायचा असेल, 9:30 वाजले 10 वाजले तर ती इतकी अस्वस्थ होऊन जाते की बघा ना फोन करून येईल ग असं, म्हणजे हे जे आहे हे जात नाही आपल्याच्यातलं. आता हे ज्ञान झाल्यानंतर पुढची पायरी देखील कशी प्राप्त होते की तो मोह देखील जातो त्याने. विनोबाजी भावेने अशा तऱ्हेचं त्याचं निर्देशन केलं की याच्यासाठी काही आत्मसाक्षात करायची आवश्यकता नाही. आपल्यासारखं आपण लहान मुलामध्ये पाहतो नाही का, आपण मुलाला काय चांगलं म्हटलं आपल्याला तर बरं वाटतं, आपल्याला त्याला वाईट म्हणतं तर आपल्याला वाईट वाटतं. तुमचा समजा कोणी बालविहारात मुलगा किंवा काय बरं वाटतं आपल्याला, उद्या त्याला वाईट म्हटलं तर आपण स्वतः त्याच्यामध्ये पाहत असतो. त्याला काय झालं तर आपल्याला काही झाल्यासारखं होत असतं, हे जर खरं आहे. आणि त्याच्यावर प्रेम करतोय स्वभावतः. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा तऱ्हेचं घृणा न करण्याची भूमिका, त्यासाठी काही आत्मसाक्षात करायची आवश्यकता नाही, व्यवहार देखील आपण करतो. पण अशा आईच्या प्रमाणात प्रेमात घृणा जरी नसली मुलाबाबत किंवा आपल्या आपतेष्टाबाबत, पण तिला मोह राहू शकतो. मोह म्हणजे तिच्याबाबत असलेला मी आणि माझेपणाचा भाव असंच, किंवा अस्वस्थता होणं काही झालं म्हणजे, पण तोही भाग या ज्ञानी पुरुषाच्या ह्याच्यातून निघून जातो. यस्मिन सर्वाणी भूतानी आत्मा एव अभूत विजानता, की ज्याचं आपण सर्व प्राणी मात्र हे आपला आत्माच आहे. एका संताचं वाक्य, सब जीव जगत है आत्मा मेरा गुरुदेवनी यही मंत्र दिया. आता पण ते वेगळं वाटतो, आता ते आपलं स्वरूप आहे. ज्ञानेश्वराच्या बाबतीत सांगतात की हे विश्वची माझे घर आहे, विश्वच आपलं घर आहे, कुठलं काही नाही तसं नाही. कारण त्या विश्व आपल्या आत्मस्वरूपाशिवाय राहू शकत नाही. आत्मस्वरूपात विश्व हे स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच तिन्ही नाही. विदाउट रियालिटी देर इज नो वर्ल्ड ऑफ रिलेटिव्हिटी ऑफ आइन्स्टीन. हे आइन्स्टीनचं जे सापेक्ष करत आहे देशकालाचं, ते त्या तत्वाशिवाय त्या चैतन्याशिवाय राहू शकत नाही. पण इन द रियालिटी देर इज नो वर्ल्ड ऑफ रिलेटिव्हिटी. पण शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने पाहो, हे देशकालात्मक असलेले जग त्या ठिकाणी नाहीच. आता असं एक क्षण त्यांनी पाहिला असेल, यस्मिन म्हणजे ज्या क्षणी, यस्मिन काले सर्वाणी भूतानी, सर्वांनी भूतानी म्हणजे भवन धर्मकाली ज्या होण्याच्या प्रक्रियेत आहे त्यामुळे. भूत म्हणजे काही गणगापूरला अंगात येतं तसं नाही. आता आपल्या तिथं काही सवय असते की काय भूतानी भूतानी इतकं किती शब्द येणार की वारंवार आपल्या टाकेत काहीतरी शब्द बसले असतात की ज्या जे होण्याच्या प्रक्रियेत आहे, तोच वार इन द प्रोसेस ऑफ बिकमिंग. आता हे वाचणं आहे त्याच्या दुसऱ्या आणखी सुरू असतं, आणि ते सगळ्या प्रकारचे असतात. आणि त्याला म्हणते की त्या सगळ्याचं अस्तित्व या अस्तित्वामुळे आहे. यस सत्य या जगत सत्यम, त्या आत्मस्वरूपाच्या सत्यमुळे जगाला सत्ता आहे. यत चैतन्येन चेतनम, त्याच्या चेतनतेमुळे ज्ञानामुळे तुम्हा आम्हाला बुद्धीमध्ये थोडं बहुत ज्ञान आहे. यत सुखात सुखरूपमचं, ते आनंद स्वरूप असल्यामुळे थोडं बहुत आपल्याला व्यवहाराचं प्रपंचाचं सुख मिळतं. असा जो सुखस्वरूप झाला आत्मा एव अभूत सच्चिदानंद स्वरूपोहम, असा गुरुच्या कृपेने त्याची गोष्ट चालली.
तर तो कसा पाहिजे तो त्याच्याशी तत्र को मोहा कश शोक हाऊ कॅन देर बी डेल्युजन अँड हाऊ कॅन देर बी ग्रीफ. ह्या दोन गोष्टी असतात. मोह याचा अर्थ चुकीचं ज्ञान. ज्याला मी नाही त्याला मी समजायचं, ज्याला माझं नाही त्याला माझं समजायचं. त्याला मी नाही त्याला मी समजायचं म्हणतात अहंकार, आणि माझं नाही त्याला माझं समजायचं तर ममत्व. हे मी आणि अहंता आणि ममत्व हे दोन्ही त्या ठिकाणी संपलं आहे. तर कुठे म्हणून कशोक दुसऱ्या उपनिषदात देखील असं म्हणतं. नारदाला देखील संपूर्ण ज्ञान झालं होतं. ते जेव्हा आपले छांदोग्य उपनिषदात असा प्रसंग उभा केला आहे. सगळ्या प्रकारच्या 14 विद्या 64 कला सगळं वेदांग. पण इतकं करून त्याच्या मनात त्यांनी आपल्या गुरुकडे जेव्हा गेले तर म्हणजे अजूनही मला शोक होतो की माणसाला जोपर्यंत हे अपूर्णतेची भावना जाणवते तोपर्यंत शोक होतो. सेन्स ऑफ इनॅडिक्वेसी म्हणतात. अहम शोचामी भगवान. मला हे भगवंत सनत कुमाराकडे गेले. ते सनत कुमार ब्रह्मदेवाचे पुत्र लहानपणापासून त्या समाधीच्या अवस्थेला प्राप्त झाले होते. तर म्हणाले मला अजूनही शोक होतो हे सगळं असून, म्हणून तुम्ही मला उपदेश करा ज्ञानाचा. त्यावेळेस त्यांनी विचारलं गुरुनी, कारण उपदेश त्याचा द्यायचा असतो की जो अवगत नसेल विद्यार्थ्याला, जे ऑलरेडी माहीत आहे त्याला काय. तर म्हणून तुम्हाला काय ज्ञान आहे हे सांगा, आणि कसं नक्की कोणतं ज्ञान नसल्यामुळे तुम्हाला मोह होतो बघू द्या, शोक होतो. त्या लिस्टमध्ये सगळं होतं नारदाच्या यादीत. म्हणजे 300 पेजेस शिवाय नुसत्या डिग्रीने भरली असेल आजच्या शब्दात सांगायचं म्हणजे. फक्त एक गोष्ट नव्हती, आत्मज्ञान त्यात नव्हतं बस. आणि मग त्याचा उपदेश दिला म्हणून. आणि मग ते त्याने नारदाने हे जाणलं होतं की तरती शोकम आत्मविद असं एक वाक्य, की आत्मविद शोकम तरती येतात त्याच्या देखील या पृष्ठभागावर आहे लाटा, पण त्या डेप्थमध्ये त्याला काहीही करू शकत नाही. मोह याचा अर्थ मोह वैचित्य चित्ताची विपरीतता होणं, आणि त्याची आपल्याला ग्वाही मिळते गीतेच्या 18व्या अध्यायात. अर्जुनाला सगळं शिकून झाल्यानंतर खूपच आडवे तिडवे प्रश्न विचारले. शेवट म्हणतो की आता मला लक्षात आलं की माझा अहंकार ठेवून काय उपयोगात आहे. आता लक्षात आलं मला माझी स्मृती झाली माझ्या स्वरूपाची, सच्चिदानंद स्वरूपाची, तुझ्या कृपेने. नसतो मोहा स्मृती लब्ध्वा त्वत् प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव बात. आणि ते ज्ञानेश्वर माऊली ते शेवट म्हणते की आता सांगणे ऐकणे काहीच राहिलं नाही, अशा तऱ्हेच्या अवस्थेत जाऊन पोहोचतो. तर जोपर्यंत हे आत्मज्ञान होत नाही किंवा दृष्टी प्राप्त नाही, पण ज्याला जेव्हा समजतं की अहमेव इदम सर्वम, हे आपलं हे शुद्ध स्वरूपच हे इदम ईशावास्यमिदम द्रव्यते सगळ्या नामरूपांनी विलसत आहे, असा सर्वात्म भाव त्या हृदयात असेल आणि तेच आपलं स्वरूप त्यांनी जाणलं असेल तर तत्र को मोहा. कारण आपल्या त्या कॉमेंट्री स्पष्ट केलं गुरुदेवांनी की जितक्या प्रमाणात माणसाला, आता अज्ञान हे प्रमाणात नसतं, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आपल्या याच्यातला अहम ममभाव जाऊ शकत नाही. ते लोक देखील म्हणतात पण सापेक्षतेने मी माझं म्हणतात, पण त्याचे तो भाव राहत नाही हृदयात. को मोहा. आणि मोह म्हणजे चुकीचं ज्ञान असेल तिथेच माणसाला दुःख होत असतं, भीती वाटते. सत् स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं भीती आपल्याला वाटते मरणाची. चित स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं भय वाटतं अज्ञानाचं, आणि आनंद स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं भीती वाटते दुःखाची. इथे त्यात जिथे ज्याला स्वतःचं स्वरूपच समजलं आहे की आपलं स्वरूप आहे ते सद्गुरूच्या कृपेने, कहा मोहा कश शोक. आणि त्याच्यामागे महत्त्वाचा मुद्दा आहे एकत्वम अनुपश्यतः. एकत्व म्हणजे आत्मा परमात्मा एक आहे. माझ्या बुद्धीचा जो साक्षी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे तोच ब्रह्मदेवाच्या बुद्धीचा समष्टी बुद्धीचा साक्षी आहे. दोन ब्रह्म नाही, दोन सच्चिदानंद स्वरूप नाही, एकच आहे. म्हणून संतांच्या देखील रूपामध्ये भेद आहे पण स्वरूप एकच आहे. म्हणून साधू दिसती वेगळं आले पण ते स्वरूपी मिळाले. अशा तऱ्हेची भूमिका लक्षात ज्याच्या हृदयात आहे ते त्याचं अंतरंग तेच जाणू शकतात. महंते महंत जाणावा सांगून टाकलं या ठिकाणी की हा लाभ बाकीच्या विद्येत नाही. बाकीच्या विद्येत आपला मोह वाढू शकतो, आपला अहंकार अधिक वाढू शकतो, दुसऱ्याची तुलना होऊ शकते. माझे ज्ञान मोठे तुझे ज्ञान खोटे, ऐसे हटी तठी नाडले असे ज्ञानी मोठे असो. एकनाथाची एक ओळी आहे ठिकाणी. इथे हा प्रकारच नाही देखील.
कोणाची तुलना कर? दोन महात्मा असताना आपकी जुगलबंदी, बोले जुगलबंदी हो सकती क्या? दो हो तो जुगलबंदी हो ना, अरे वही हो भाई. तर अशा तऱ्हेचं आहे. म्हणून ब्रह्मज्ञानी आप परमेश्वर, त्या सुखमणी साहेब मध्ये म्हणतात त्या गुरुन, ब्रह्मज्ञानी को ढूंढे महेश्वर असं आहे. तर त्याच्यात काही वेगळेपणा राहत नाही. आपही ढूंढे, तो ढूंढणारही तोच आहे. आपही ढूंढावे, त्याला ढूंढायला लावणारही तोच आहे. आपही ढूंढणहार, शोधून टाकल्यानंतर आपलंच ते स्वरूप आहे. आपही अमृत, स्वतःच अमृत. आपही अमृत घट, अमृताचा घटही, आणि आपही पिबनहार, पिणार तो. आता काय सांगू त्याला? अशी वेगळी या संतांनी तर क्लायमॅक्स करून टाकला. सगळे ह्या टॅबलेट करून अनुभवातून उतरवल्यासाठी. तर तिथे काही राहतच नाही. म्हणून संतांनी म्हटलं की खूप आता ढूंढेतच भाग दुसऱ्या ठिकाणी सांगितला. खूप ढूंढलो म्हणे देवाला. ढूंढले ते मराठीत माहिती आहे की शोधलं इकडे जा तिकडे, देवळात मस्जिद सगळं, पण सापडलं नाही कुठे. पण जेव्हा सापडलो तेव्हा मीच बेपत्ता झालो. ढूंढा सभी जहां में, जहां म्हणजे सगळ्या जगामध्ये ढूंढलं तुला, पण तेरा पता पाया में नहीं, तुझा पत्ताच लागला नाही. लेकिन जब पता तेरा चला, अब पता मेरा नहीं. बस हा फार महत्वाचा भाग. द इगो डिसॅपियर्स इन टू द विजन ऑफ कॉन्शियसनेस. व्यवहारासाठी तो राहील किती करत असताना, पण त्याची आंतरिक दृष्टी कुठले ह्या माया येण्याच्या प्रमाणे. आता हे सांगून झाल्यानंतर आतापर्यंत जे सांगितलं त्याचं थोडक्यात समालोचन करत आहे. म्हणजे ह्या चौथा विचारतंग या ठिकाणी पूर्ण होतो. आणि ते आत्मतत्व सांगण्याची प्रणाली दोन प्रकारची, की एक तर ते काय नाही म्हणून, नेती नेती म्हणून, आणि ते काय आहे अशा पॉझिटिव्ह शब्दात. तर तेच आता इथे 8व्या मंत्रामध्ये सांगून हा विचारतरंग पूर्ण. म्हणाता जरा लांब आहे. सपर्यगात शुक्रमकायमव्रणम अस्नाविरगम शुद्धमपापविद्धम कविर्मनीषे परिभू स्वयंभू याथा तथ्यतो अर्थान विदधात शाश्वतीभ्य समाभ्य. बा शेवट मीटर देखील इकडे तिकडे गेलं, पण खूप पॅकिंग करून टाकलं ऋषीने. आपण एका जागा नसली तर मार्जिन मध्ये लिहून टाकतो काहीतरी. खरं आतापर्यंत म्हणता तरी येतो होता श्लोक मंत्र. तिथे याथा तथ्यत्व अर्थान विदधात शाश्वतीभ्या समाप्य. कारण पॅकेज पूर्ण करायचं आहे आणि हा विचारतंग संपतोय म्हणून एक दोन शेपटी अडकून टाकले त्यात. वास्तवात आतापर्यंत तेच सांगितलं की ईश्वराचं अधिष्ठान स्वरूप ईश्वर आहे. तोच ईश्वर सर्व व्यापक आहे. परमात्मा सर्व व्यापक आहे. तो निर्विकार आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगतात. त्या थोडक्यात त्याला सांगायचं की सहा आत्मा परमात्मा. पर्यगात, पर्यगात सर्व गहा. पर्यगात म्हणजे जिकडे तिकडे गेलेला. आता जिकडे तिकडे गेल्याचा अर्थ काय घ्यायचा? तो सर्व व्यापक आहे. तसं आकाश कसं आहे? पर्यगात. भारतात आहे, अमेरिकेत आहे, जर्मनीत आहे, रशियामध्ये एकच आकाश, अखंड आकाश आहे. तसा अखंड सत्ता परमात्म्याची सगळ्या ठिकाणी व्यापक आहे. शुक्रम, शुक्रम म्हणजे शुद्ध आहे. आता हे आता पॉझिटिव्ह शब्द आहे. तो स्वयं ज्योती म्हणजे परम तेज स्वरूप आहे. ज्ञान म्हणजे तेज, याचा अर्थ ज्ञान स्वरूप आहे. आता हे झाले पॉझिटिव्ह दोन शब्द. कोणते? ते सर्व व्यापक आहे, तो शुद्ध आहे, तो म्हणजे तो ज्योतिषमान स्वयं ज्योती आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपास. दुसरी गोष्ट अकायम. आता हे आपल्या शरीराच्या संदर्भात त्याला म्हणतो तो अशरीरी आहे. दुसऱ्या उपनिषद आहे अशरीरम शरीरेषु अनवस्थेषु अवस्थितम महांतम विभमात्मानम मत्वा धीरून शिवते. कठोपनिषद आत्ताच होऊन गेला पण तो आता बंद झाला आपला. तेवढं पुढ त्यात येऊन गेला एक मंत्र की जो शरीरामध्ये शरीर रहित आहे, परिवर्तनामध्ये परिवर्तन रहित आहे, असा जो तो आत्मा. ही आता सापेक्षतेची भाषा समजते आपल्याला. म्हणून अकाय म्हणजे काया शरीर रहित. इथे शंकराचार्यांनी भाष्यात म्हटलं आहे सूक्ष्म शरीर रहितम असं आत्मतत्व. कारण पुढे काय आहे की पुढे त्या संदर्भात स्नायूविरहित म्हटलं आहे. स्नायू कोणाला असतात? स्थूल शरीराला असतात.
खऱ्या अर्थाने परमात्मा स्वरूप कसं सांगितलं जातं की देहत्रयातीता, एवढं समजून घ्या पहिल्यांदा बेसिक, आणि मग लक्षात येईल. गणपतीचं आपण ऐकतो ना, गणपतीचं रूप वेगळे, पण गणपतीचं स्वरूप हे ओंकार स्वरूपच आहे, ओंकार प्रधान. आता ते सांगत असताना आपल्याला तीन अवस्थाच्या दृष्टीने म्हणते की अवस्था त्रयातीता, तीन अवस्थांच्या तो पलीकडे आहे. तीन देहानी तीन अवस्था होतात, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. ह्या स्थूल सूक्ष्म कारण देहाशी एकरूप होऊन गणपती म्हणजे आपल्यामध्ये असलेलं आत्मतत्व, परमात्मत्वच सांगितलं काय की देहत्रयातीता, स्थूल देह तो नव्हे, सूक्ष्म देह नव्हे, कारण देह नव्हे, ही पद्धती आहे. त्यानंतर गुणत्रयातीत आहे, इथे वासनेला पण वासनेमध्ये तीन गुण आहेत, त्याच्या पलीकडे ओंकार स्वरूप आहे. आता हे त्याचं म्हणतात ट्रान्सेंडेंटल नेचर, म्हणजे शुद्ध अतीत उपाधिरहित स्वरूप. आता हे सांगत आहे ऋषी की अकायम म्हणत असताना सूक्ष्म शरीर रहितम, भाष्यकार म्हणजे सूक्ष्म शरीराचा तोही पलीकडच आहे. आणि आता पुढच्या त्यात अस्नाविरगम, स्नायूरहित. स्नायू कोणाला असतात? स्थूल शरीर असतात. म्हणजे स्थूल शरीर रहित आहे, म्हणजे सूक्ष्म शरीराहून तो पलीकडचा आहे, स्थूल शरीराहून ते अतीत आहे. मग असं असल्यानं आपल्याला वाटतं की कदाचित मग शून्य असेल. का स्थूल शरीर नव्हे, सूक्ष्म शरीर नव्हे, म्हणजे क्रियाही नव्हे, भावना आणि विचारही त्यात नाही, मग आता काय शून्य आहे का? म्हणून म्हटलं तिथे शुद्धम, पॉझिटिव्ह शब्द. शुद्ध म्हणजे परत आणखी एक अकाय म्हणण्याच्याऐवजी कारण शरीर रहित, म्हणजे हे बघा अशुद्धता ह्या वासनेमुळे येते. वासनेला म्हणतात तिथे कारण शरीर. परमात्मा तत्व हे कारण शरीराचे पलीकडे आहे. आणि म्हणतात शुद्ध म्हणजे अप्राकृत, दिव्य आणि सच्चिदानंद स्वरूप. हे आपलं प्राकृत, याला हे बघा हे पर्यायी शब्द आहे. वासना, माया, प्रकृती. विद्येच्या संदर्भात त्या म्हणतात अविद्या, संदर्भानुसार शब्द वापरतात. आता वासना किंवा प्रकृती त्रिगुणात्मिका असते. आत्मतत्व कसं आहे? गुणत्रयातीत. म्हणून तो काय आहे की नुसतं स्थूल शरीराहून अतीत नव्हे, सूक्ष्म शरीरातही पलीकडचं नव्हे, तर शुद्ध म्हणत असताना त्याला काय म्हणताय की हे कारण शरीराचेही पलीकडचं आहे, अपापविद्धम. आणि जे शुद्ध आहे ते अपापविद्धम, म्हणजे पाप याचा अर्थ अल्टिमेटली आपल्यातले तर वासना, आपल्यामधले अविद्या. अविद्या किंवा कारण शरीराचे ते पलीकडचं आहे. परिभू आणि स्वयंभू. परिभू म्हणजे सर्वतोपरी विद्यमान असलेला, ज्यात कुठल्याही प्रकारच्या उपाधीची परिच्छिन्नता नाही, देशाची, कालाची, वस्तूची. तसंच आत्ता सांगितल्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म कारण शरीररहित असलेलं तत्वबोध वाचलं म्हणून तुम्हाला दिसेल की आत्म्याची काय ओळख करून दिली. मग आता त्याला कोण निर्माण करतो? स्वयंभू. स्वयमेव भवती ती स्वयंभू. त्याच्या अस्तित्वाने बाकीच्या गोष्टीला अस्तित्व प्राप्त होतं, पण त्याच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या अस्तित्वाची आवश्यकता नाही. म्हणून तो स्वतः प्रकट होणार, याचा अर्थ स्वतः अस्तित्व स्वरूप असलेला सेल्फ एक्झिस्टन्स. आजकाल मुलं विचारतात की सगळं जर देवाने निर्माण केलं तर देवाला कोणी निर्माण केलं? त्याचं उत्तर इथे आहे स्वयंभू. त्याला काय सांगणार त्या लहान मुलाला? बाबा त्याला कोणी निर्माण, आता काही सांगावं लागतं तेवढा. स्वयंभू म्हणजे स्वयमेव भवती, म्हणजे त्याचं अस्तित्व स्वतःहून आहे, त्याचं अस्तित्वासाठी दुसऱ्याची काही आवश्यकता नाही. याथात स्वयंभू याथा तथ्य तो अर्थान वेदधात शाश्वतीभ्य समाभ्या. आता आणखीच करू की असा जो आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे अस्नाविरगम, स्नायूरहित, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारच्या मॉडिफिकेशन, विकार नाही. हे देहाला आपल्याला 6 विकार आहे. आईच्या उदरातून जन्मल्यापासून तर मरतपर्यंत. आईच्या उदरात होतं, असती, जन्माला येतं, जायते, वाढत असतं, वर्धते, विपरीत त्यात चेंजेस, परिवर्तन होतात. कधी बारीक असेल तर जाडा होत जातो, जाडा असलं तर हे परिवर्तन. अपक्ष येते, रोगराई होते त्याला, अल्विनश्यती, हे मरत असतं. म्हणून असं हे
एका शब्दाने निर्देश नाही कोणत्या, की स्नायूरहित आहे, म्हणजे स्थूल शरीराच्या ते पलीकडे आहे. स्थूल शरीर असेल तर स्थूल शरीराला हे 6 विकार असतेच पाहिजे. कितीही मेडिकल सायन्स पुढे गेलं ती याला काही थांबवू शकत नाही. एजिंग आपण थांबवू शकत नाही, शरीराचं मरण देखील कोणी थांबवू शकत नाही. म्हणून हे पंचभौतिक जे अस्थि, त्याच्यानंतर शिर मांसमय, हे षड्विकारयुक्त स्थूल शरीर, त्याच्याहून तो रहित आहे सांगितलं होतं. छिद्ररहित म्हणतात. अस्नाविरगम आणि अकायम आणि अवरणम एक शब्द आहे. वर्ण म्हणजे स्कॅत किंवा त्याला असलेले छिद्र किंवा आपण तर गळू झाला वगैरे, तर ते सगळं स्थूल शरीर. सो अवरणम म्हणत असताना आणि अस्नाविरगम म्हणत असताना ते स्थूल शरीर नव्हे, म्हणजे स्थूल शरीराचे जे 6 गुणधर्म आहे. म्हणून सर्व धर्मान परित्यजाचा अर्थ हे बाकीचे धर्म नव्हे, देहाचे धर्म हे बदलणं आहे. मनोधर्म कसे आहे, कधी सुख कधी दुःख आहे सूक्ष्म देहात. आणि कारण शरीराच्या याच्यात असताना जरी दुःख नसतं आपल्या निद्रेच्या अवस्थेत, सुख असतं, तरी पण अविद्या झोपेच्या अवस्थेत देखील असते. म्हणून ते सगळ्या धर्माहून विरहित आहे. जो शुभाशुभ असा कर्मजनित प्राकृत सूक्ष्मदेह आहे, त्या प्राकृत सूक्ष्मदेहाहून पलीकडचा आहे. पांचभौतिक असं जे स्थूल देह आहे बाहेर असलेला, तो त्याहूनही पलीकडचा आहे. आणि शिवाय अपापविद्धम, पाप याचा अर्थ आहे अविद्या किंवा वासना. आपण काल पाहिलं ना, कोणते काम केल्यानंतर आपल्याला ते अंतःकरणामध्ये स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटतं, त्याला म्हणतात पाप. करून दे आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, करायला नको होतं. न करून आपलंच मन आपल्याला, आपण बाहेर किती खोटं बोललो तरी आपलं मन आपल्या बरोबर सांगत असतं. असं का होतं याचा जर विचार केला, याचं कारण आपले वासना, आपले संस्कार चुकीचे असतात. आता वासना याचा अर्थ शरीरात जर घालायचं असेल त्या म्हणतात कारण शरीर. स्थूल शरीर नव्हे, सूक्ष्म शरीर नव्हे, आणि कारण शरीर अपापविद्ध म्हणत असताना सांगितलं होतं. आता आणि असा तो शुद्ध आहे. कवी म्हणजे क्रांतदृष्टी, सर्वदृष्ट आहे, सगळ्या ठिकाणी तो आहे. त्या परमेश्वराला सगळ्या बुद्धीचा तो प्रकाश आहे. अच्छा, तरी मनीषी म्हणजे सगळ्या मनाचा कंट्रोल करणार आहे. तसं पहा ना तुम्ही, जे हेड ऑफिस असतं त्याच्यामध्ये सगळ्या ब्रँचेसची इंडिव्हिज्युअल अकाउंट असतात आणि शिवाय टोटल अकाउंट देखील असतो त्याचं. तसं समष्टी बुद्धीला देखील प्रकाशित करणं आहे. तसं प्रत्येकाच्या व्यक्तिगत बुद्धीचा देखील कंट्रोल करणारा हा नारायण, हा परमात्मा असा सचिद आहे. अशा तऱ्हेने ते देहाहून भिन्न आहे. छिद्ररहित म्हणत असताना स्थूल शरीराहून भिन्न आहे. दिव्य आणि शुद्ध सच्चिदानंद स्वरूप आहे. तो क्रांतदर्शी म्हणजे सर्वद्रष्टा आहे. सगळा प्रकाश सगळ्याचा तो ज्ञात आहे. इथपर्यंत आणलं त्यांनी. आणि आता तो सगळ्याचा नियंता आहे हे सांगायचं आहे. नियंता म्हणजे कंट्रोल. ईशा याचा अर्थ आहे नियंता. त्यांनी काय केलं, याथा तथ्य तो अर्थान वेदधात शाश्वतीभ्य समाभ्य. इथे आपल्या भाष्यकारांनी स्पष्ट केलं की त्याने त्या सगळ्याची व्यवस्था केली. सूर्याने सकाळीच उगवलं पाहिजे, रात्री कधी उगवत नाही. कोण ठरवलं, तुम्ही आम्ही. त्याचा कंट्रोल आहे. पावसाळ्यातच पाऊस पडला पाहिजे, पण कधी कधी लोक गडबड करतात तर बाकीच्या दिवसात पाऊस पडतो. तो त्याच्या हातात, आपल्या हातात नाही त्याच्या. म्हणून अशा तऱ्हेनं परमार्थतः देश काल पदार्थान सगळे विषय, सगळ्या प्रत्येकाचं कार्य त्यांनी त्या ब्रह्मदेवाच्या कार्यापासून सगळ्याचं कार्य नेमून दिलं. म्हणून गुरुदेवांनी वाक्य वापरलं आहे, ही इज द लॉ ॲज वेल एज लॉ गिव्हर. तो स्वतःच नियंत आहे आणि तो सगळा त्यांनी नियमाने बरोबर ठेवून टाकला. असा जो सच्चिदानंद घन परमात्मा आहे, तो त्यांनी प्रत्येकाला सर्व ब्रह्मदेवापासून तर सगळ्यांना आपलं कार्य नियुक्त करून टाकलं. सूर्याने उष्णता आणि प्रकाश दिला पाहिजे, चंद्रमाने शीतलता दिली पाहिजे, संध्याकाळी वारा व्हायलाच पाहिजे बस. आणि त्या प्रत्येकाचं कर्म ठरवून दिलं. म्हणजे देश काल पदार्थान कर्म फल तद्भोग साधनानाम, कर्मफल आणि त्याच्या भोगाचं साधन देखील त्या ईश्वराच्या सत्तेने ठरलेलं आहे. बाकी दुसरं कोणी हे करू शकत. आता याच्यावर जर तुम्ही पाहिलं त्या संतात एक खूप तुकडोजी महाराज म्हणलं की सारे दुनिया का तू ही कर्णधार है, सगळ्या दुनियाचा तू कर्णधार आहे. बिना तेरे न किसको लगा पार है,
तुझ्याशिवाय कोणीही एक क्षणभर देखील काय आपलं कार्य करू शकत नाही. इव्हन मुंगीला देखील मुंगीचं कार्य करू शकत नाही. आपण की अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज प्रत्येकाला त्याच्यातून तेच निर्माण होत असतं. त्यातून त्याचं कार्य त्याच्याच पद्धतीत असतं. कुत्र्याला कुत्र्यासारखंच वागायचं. प्रत्येका जीवन संपूर्ण प्राणी मात्रांचं सगळं कार्य नियुक्त करायचं काम त्यांनी केलं. ही द बेस्ट मॅनेजर. तेरे बिजली से चलता है सारा गगन, पुढे म्हटलंय. हे सगळं आकाश प्रकाशित होतं तुझ्या प्रकाशन विद्युत होतं. डोलती है हवा, फुलता है जीवन, वारा देखील चालतो तुझ्या सत्याने. पुढे आधी येऊन गेला आपल्या कठोपनिषदात, भीषास्मात वातपवते, त्याच्या भीतीने वारा देखील पळतो, सूर्य देखील तपती. तो आपण आपल्या म्हणतो मी जाता राहील कार्य काय, जल पळ देईल म्हणतात. सो आकाश येईल, वारे वाहतील, असं सारखं ते काही थांबत नाही ईश्वराचं काम. तो सगळ्याचा नियंत्रण आहे. म्हणजे काय म्हटलंय, देशकाल पदार्थान कर्मफल तद्भोग साधनाना शाश्वतीभ्या समाप. शाश्वतीभ्या म्हणजे चिरकालापासून हा सगळा नियम देणारा हा भगवंत, हा परमात्मा. की नुसता आपला कॉर्नरमध्ये बसलेला आत्मा नव्हे, पण तोच सगळ्याचा नियंत्रण आहे. त्याच्या सत्तेने मग ब्रह्मदेवाने देखील त्या कल्प आरंभापासून तर कल्पक्षयापर्यंत त्याची मुदत आहे. कल्पक्षय संपला की ते संपला. बाकीचे हे ब्रह्मदेव 5-5 वर्षाचे असतात, अविश्वासाचा ठराव आला नाही तर. पण ते देखील युक्ती त्यांनीच केली आहे संपूर्ण. कोणाची त्याचे चालत नाही. म्हणून ईश्वराच्या सत्तेच्या पलीकडे किसकिस सत्ता नाही, बस ते सांगायचं. आणि त्याच्या सत्तेने सगळ्याचं कार्य त्याला ठरवून दिलं आहे. पावसाळा, उन्हाळा, सगळं वारे वाहन हे सगळं घ्या. म्हणजे आणि स्थावर आणि जंगम सगळ्यांना, स्थावरम जंगम व्याप्तम यत्किंचित चराचरम, संपूर्ण त्याने व्यापक करून अधिष्ठाता राहून सगळ्याचा नियंत्रण आहे. 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की त्याची सत्ता आहे, त्याची महत्ता आहे, त्याची व्यापकता आहे आणि त्याचीच नियंतृत्व आहे. बस दुसरं कोणाचा कंट्रोल आहे. एवढं समजलं असेल तर आपल्या जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन संपूर्ण बदलून जातो. अशा तऱ्हेनं. आणि केव्हापासून सुरू झालं हे, शाश्वतीभ्या समाभ्या, फ्रॉम द टाईम इमेमोरियल, म्हणजे इटर्नल टाईम. सांगता येत नाही केव्हापासून सुरू केलं जातं. याला म्हणतात अनादी कालापासूनही सुरू आहे. म्हणून हा अनादी शब्द बऱ्याच ठिकाणी लावतात. हे जगत देखील केव्हा सुरू झालं, बिग बँग थिअरीवाल्याने विचार केला पण त्याला नाही सापडलं काय ते काळ नाही सापडू शकत. अमक्या वेळेस त्या तर जीवाची केव्हा सुरुवात झाली, अनादी आहे. ईश्वर केव्हापासून आपल्याच्यात तो कंट्रोल करायला लागला, अनादी आहे. वेद अनादी आहे आणि माया देखील अनादी आहे. ब्रह्म अनादी आहे. आणि ह्या मायेने सगळा कार्यक्रम चालवणार. तो कसा आहे, शाश्वतीभ्या समाभ्या, म्हणजे फ्रॉम द टाईम इमेमोरियल. सांगता येत नाही केव्हापासून सुरू झाला. पण हे अनादी असून शांत आहे, अंतवान आहे. माया देखील साक्षात्काराच्या क्षणात संपते. पण परमात्मा तत्व अनादी असून अनंत आहे, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. मग म्हणून म्हणतात हरी अनंता आणि हरी कथा अनंत, हे सगळं त्याच आहे. आणि मग याथा तथ्यता म्हणजे ज्याला जे आहे ते सगळं त्यांनी त्याची ड्युटी प्रत्येकाने त्याच्या योग्यतेनुसार संवाद त्या प्रजापतीपासून ऑनवर्ड, फ्रॉम क्रिएटर ऑनवर्ड अप टू ऑल क्रिएचर, त्यांनी ते सगळ्याला नेमून दिलं आहे. प्रत्येक त्याचे धर्म अधर्म कर्तव्य सगळं त्यांनी इथपर्यंत आणलं आपल्याला. आता याचा 4था विचाराचा तरंग संपला. तेरे सत्ता से तारे अदर है खड़े, तेरे हुकमत से तारे अदर है खड़े, तेरे सत्ता से सागर जरा ना भडे, तेरे शक्ती का पर्वत को आधार है. किती सरळ तिने उतरवलं. आता असं जर समजलं आणि ते जर आत्मतत्व ते पाण्यात जर आपल्याला सगळं दिसायला लागतं तर त्याचा आपल्याला तसं थिअरॅटिकली समजलं. पण त्याला जर आपल्याला त्याचा जर साक्षात्कार करायचा असेल तर काय साधना करावी साधकांनी. साधनेत पहिला टप्पा असतो अंतःकरणाची शुद्धी. बस या अंतःकरणात रागद्वेष गेल्याशिवाय, अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परमात्मा स्वरूपाचं ध्यानही लागत नाही. आणि ध्यान लागल्याशिवाय हे ज्ञानाने जे आपण थिअरॅटिकली समजलो ते आपण त्याचा आत्मसाक्षात्कार करू शकत नाही. आणि म्हणून श्रुती माता परमकारुणिकतेने
सगळ्यांना काही कुठेही या साधनेत गैरसमज राहू नये. आणि म्हणून दोन प्रकारची साधनं आहे, कर्म आणि ज्ञान. याची कॉन्ट्रावर्सी चालत आली आपल्या गीतेत देखील. मग कर्म की कर्मसन्यास हे सतत सुरू असतं. दुसरं उपासने जे आपली सगुण उपासना की निर्गुण उपासना. मग पुढचा जो विभाग आहे तो 5वा विचार तरंग, त्यात मंत्र नंबर 9 ते 14 पर्यंत ही विचारधारा साधनेबाबत आलेली आहे. त्याच्यात अ आणि ब असे 2 विभाग करा. 9, 10 आणि 11 हा विचार तरंगाचा अ भाग. 12, 13 आणि 14 विचार तरंगाचा दुसरा भाग. एक कर्म आणि ज्ञानाबाबत जो एक विरोधाभास वाटतो त्याबाबत साधकांनी साधना कशी करायची. कारण हे प्रश्न सतत अर्जुनाला भेडसावलं तू मामलंय. मी आता मी प्रवृत्ती करू की निवृत्ती, कर्म की ज्ञान. दुसरा जो भाग आहे तो उपासनेच्या बाबतीत संभ्रम असतो साधकाच्या मनात, सगुण की निर्गुण. म्हणजे आपल्याला ध्यान करायचं तर आकाराचं की निराकाराचं. त्याला व्यक्त आणि अव्यक्त, संभूती आणि असंभूत असे 2 शब्द वापरले. तर त्याच्यापैकी आपण पहिल्या आता त्रिप्लेटचा विचार करू आपण, आणि मग दुसरा. चला आता पुढे. अंधम तम प्रविशन्ति ये अविद्याम उपासते ततो भूयैव ते तमः यौ विद्याया गुमृताः. पुणे तिन्ही वाचून घ्या मग जरा एकत्र. अन्य देवाहु विद्यया अन्यदाहुर विद्यया इति शुश्रुमधीराणाम येन तद्विचक्षिरे. तिसरा. विद्यां च विद्यां च यस्तद्वेदो भयगुंसः अविद्या मृत्युम तीर्त्वा विद्यामृतमश्नुते. आता शब्दशः ऐकायला आलं म्हणजे कसा त्रास होईल तुम्हाला पहा. खूपच पझलिंग असा आहे श्लोक. सरळ भाषांतर करावे. जे अविद्या उपासते, जे अविद्येची उपासना करतात ते अंधम तम प्रविशन्ति. अदर्शनात्मकम तमा म्हणजे अज्ञान अंधकारात प्रवेश करतात. जे अविद्येचीच उपासना करतात ते घोळ अशा काळोखात प्रवेश करतात. हे ठीक आहे. आता पुढचं वाक्य भयंकर आहे. यौ विद्या गुमरता, की जे विद्येमध्ये रत आहे ते बाकी ततः त्याहूनही भूयः इव तमः प्रविशन्ति. जे केवळ विद्येची उपासना करतात ते जणू काही शब्द जणू काही त्याहूनही अधिक अंधकारात प्रवेश करतात. असं माहीत असतं तर पहिल्याच दिवशी आलो नसतो. पण याचे आतले अर्थ वेगळे आता म्हणून भाष्यकारांनी स्पष्ट केलं. आता शंकराचार्यांनी त्याचं जे इंटरप्रिटेशन केलं ते वैदिक काळाच्या पद्धतीनुसार, की अविद्याचा अर्थ त्याने घेतला की ते साधन करत असताना काही कर्मकांड करावं लागतं माणसाला. त्यामुळे ते अग्निहोत्राधिकम कर्म म्हणजे अविद्या. पहिल्यांदा ते घेऊन घ्या आणि मग तसं गीतेच्या काळात व्यासाने जरा त्याला व्यापकतेचा अर्थ दिला कर्माला, की नुसतं आपला आहुती टाकलीच म्हणजे यज्ञ नव्हे असं. नंतर मग आपण बघू. आणि विद्या म्हणजे देवता ज्ञान, म्हणजे देवताची उपासना, हायर उपासना. आता हे झालं अविद्या म्हणजे अग्निहोत्रादी कर्म, म्हणजे थोडक्यात म्हणजे कर्मकांड आधीच असलेलं. काही त्यातच इतके रत असतात की काही दुसरं ते त्याला काही उपासना ध्यान चिंतन काही ते समजत कुठे. ते एखाद्या पंडिताकडे बरोबर तुमचं हे लिहून तुमचं संकल्प करायला लावतात, बस एवढं करा, धन धान्य पशु पक्ष सगळं तुम्हाला प्राप्त झालं. तर केवळ याच्यात असतात ते सकामतेने करणारे. तर त्याच्यातला नक्कीच अंधकार किंवा त्याला काय म्हणता येईल की आत्मस्वरूपाबाबतचं अज्ञान त्याचं काही दूर होणार नाही. इव्हन देवाचं ज्ञान देखील त्याला होत नाही. म्हणजे नुसतं ह्या
त्याला काय म्हणतात, कर्मकांडाची जी उपासना करतात. अविद्या अग्निहोत्रादी कर्म अनुष्ठीयन्ते, त्याचं अनुष्ठान करतात. ते घोर अंधकारम संसारम प्रविशंती, संसार म्हणजे त्याची प्रक्रिया जन्म मरणाची सुटत नाही. आणि याचा उलगडा तुम्हाला आत्ता होणार नाही, पुढचा जो मंत्र ऐकला तो स्पष्ट होईल. पुढच्या मंत्रात म्हटलं आहे की अविद्येचं फळ वेगळं आहे आणि विद्येचं, अविद्या म्हणजे कर्माचं फळ, कर्मणा पितृलोका. आपलं उपनिषद सांगतं, ज्याने कर्मकांड केलं असेल त्याला नुसतंच कर्म करत असेल तो पितरलोकापर्यंत जातो. आणि विद्या देवलोका. आता काही कर्म वगैरे न करता केवळ उपासना करतात किंवा देवताची उपासना मेडिटेशन करतात, अंतःकरणाची शुद्धी न करता किंवा हायर मेडिटेशन करणार आपल्या देवताचं तर खूपच झालं तर, आणि सकामतेने करतात तर त्याला विद्या म्हणजे उपासनया, त्याला देवलोक म्हणजे स्वर्गालोकाची प्राप्ती होते. याला काय सांगायचं आहे की एक साधना दुसरी साधना सोडून जर साधकाने केली, दोघांचा जर समन्वय केला नाही, नुसतंच कर्मकांडावर जोर दिला आयुष्यभर, पण कधी हायर मेडिटेशन कधी केलीच नाही, तर काय होईल त्याला. हा नियम आहे की कर्मणा पितृलोका. म्हणून ते याच्यातच घडून राहत असल्यामुळं त्याला शब्द आपला ते काय होतं, त्याचा घोर अंधकारम संसारम प्रविशंती. त्याचा अविद्या दूर होत नाही, अज्ञान दूर होत नाही, आणि तो पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या प्रक्रियेतून सुटत नाही साधा. त्याला पाकिटाचे प्राप्त होईल, खूपच झालं तर स्वर्गाची देखील गती प्राप्त होईल, पण स्वर्गाची अवस्था देखील मोक्षाची किंवा पूर्णत्वाची अवस्था नाही. क्षीणे पुण्ये मर्त्य लोक विसंती. पण आता केवळ कर्मठ हा आणखी भाष्यकार अशुद्ध चित्ता, आणि नुसतंच कर्मठपणा केला, नुसतंच कर्मकांड केलं पण बाकीची उपासना केली नाही, तर त्याच्यानुसार त्याला केवळ पितृलोकाची प्राप्ती होत असल्यामुळं त्याचं अज्ञान अविद्या दूर होत नाही आणि घोर अंधकारम प्रविशंती असं म्हणतात त्याला. आमच्या स्वामींनी थोडक्यात त्याला इतकं फार कॉम्प्लिकेटेड करण्याच्याऐवजी तुमच्या मेडिटेशनच्या सीटवर बसतपर्यंत जितकं काही तुम्ही पूर्वतयारी करता त्या सगळ्याला तुम्ही अविद्यामध्ये घ्या. अविद्या म्हणजे कर्म. आणि त्याच्यानंतर तयारी करून तुम्ही जे ध्यानाला लागता पुढे मेडिटेशनला, अंतःकरण तयार केलं कुठलेही हे पण शार्प केल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. तर तो जो दुसरा भाग आहे तुम्ही आता उपासना किंवा विद्या सदराची, खऱ्या अर्थाने ह्या दोन जे सेक्शन आहे आपल्या वेदामध्ये त्याचं प्रयोजनच ते आहे. एक मंत्र संहिता आहे म्हणजे कर्मकांड सांगितलं आहे, आणि दुसरं ब्राह्मण भागात म्हणजे उपासना सांगितली की कोणतं कर्म केल्यानंतर तुम्हाला काय फळ मिळतं ते सगळं सांगितलं. संतती, संपत्ती, नाव, लौकिक, स्वर्गाची प्राप्ती. जसा संकल्प केला स्वर्गोमे भूयात, मला स्वर्गाची प्राप्ती होईल, स्वर्गाची देखील प्राप्ती होते. पण काय होतं की त्या इथेच राहून त्याचं काही जन्ममरणाची प्रक्रिया सुटत नाही. संसारम प्रविशंती याचा अर्थ परत तो वाचणं त्याचं काही संपत नाही, तो जीवात्मा तो परत येत असतो. आता याच्यावरून आता या प्रक्रियेत आपण म्हणतो की स्नान करण्यापासून तर आपण मेडिटेशनच्या सीटपर्यंत बसतपर्यंत हे अंतःकरणाची पूर्वतयारी करण्यासाठी ठीक आहे, पण नुसतीच पूर्वतयारी केली आणि काही पुढचं ध्यानच केलं नाही. हे असंच म्हणण्यासारखं ब्लेड लावलं पण दाढीच केली तर काय झालं, ते आणखी ताप नाही काही. देवाच्या द्वारापाशी गेला पण दर्शनच घेतलं नाही, काय केलं असं म्हणता येईल आपल्याला. अन्न शिजवलं पण खाल्लंच नाही. म्हणजे भरपूर कर्मकांड करतात पण त्याला साथ मेडिटेशनची किंवा ध्यानाची ते देत नाही कर्मकांडी लोक. म्हणून केवळ कर्मठा हा ते पुन्हा पुन्हा मृत्यूम अपयांती, त्या मृत्यूला प्राप्त होतो. मृत्यू म्हणजे परत परत, आणि जे पुन्हा दुःखात्मक पण कर्म येते त्या परत कर्माच्या प्रक्रियेत ते पडत असतात, सुटत नाही त्या राहतगडे जातो. आणि दुसरे जे आहेत ते काही कर्म न करता, दुसरा एक प्रकार आणखी आहे की कधी काही कर्म करायचं नाही, उपासना करायची नाही, आपलं कर्तव्य नाही, बस म्हणायचं की मी आता खूप मेडिटेशन करतो. आजकाल मध्ये एक टूम होऊन गेली की ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन, म्हणजे आता म्हणून पण मनाची तयारी न करता तुम्ही काहीतरी केलं तर कसं होईल, तर तुमचं डोकं फिरेल जास्त. देन दे डू ओव्हर निगेशन की काही नाही, नुसतं मी आपला आत्मा म्हणून चुपचाप राहणार, काही पुस्तक नाही, काही माळा नाही, काही ध्यान नाही, आणि बसा. आता बसल्यानंतर त्याला शांती येणार. तुम्ही पाहणं तुम्हाला काही, पण तुमचं मन तिथे जास्त उड्या मारत असतं. काही माणूस ॲक्टिव्ह असला तर काहीतरी करतो,
समजा चुपचाप खोलीत बसला आणि श्वासाकडे पहा, आता काय हे आपल्या ह्याच्यात बसत नाही सगळं. त्याला शांती येते, पण त्याची भ्रांती किंवा अविद्या त्याची जात नाही, ओरड तशीच राहते. म्हणून जे नुसतेच मेडिटेशन करतात याने खूप छान स्पष्ट केलं की जे अशुद्ध चित्त हा म्हणजे आपलं कर्म वगैरे काही केलं नाही, कर्तव्य कर्म काही केलं नाही आणि डायरेक्टली मेडिटेशनला लागला, ध्यान तो काय करतो, ओव्हर निगेशन करतो, नेती नेती नेती. मग तो इव म्हणजे ॲज दो जणू काही त्याहून घोर अंधकारात ते प्रवेश करतात. त्याला समजतच नाही काही शांती आहे म्हणून. शांती येते पण मी कोण आहे, मी शांत स्वरूप आहे अशी त्याला जाणीव राहत नाही बस. आणि ते काय आहे म्हणून जे कर्म सोडून कर्म त्यक्त्वा, कर्म म्हणजे आपलं काही कर्मकांड नाही करायचं, काही आधीचं थोडं पूर्व तयारी करायची नाही, आपलं कर्तव्य कर्म देखील करते, सगळं आलं त्याच्यात. पण डायरेक्टली आता मी ध्यान करतो असं कोण करत असेल तो बाहेरनं मनाला विड्रॉ देखील करेल, सगळं कर. म्हणून उपासनम आश्रय, त्या उपासनाचा आश्रय करतात ते अशुद्ध चित्त. शुद्ध कसं राहील त्याचा चित्त कसं राहील, अशुद्ध. ततोपि दुःख भाजो भवंती, त्याहून त्याला दुःख होत असतं का ते खूपच ओव्हर निगेशन करणार, मनाची तयारी काही झाली नाही. म्हणजे आता हे सांगायचा मुद्दा लक्षात ठेवा की एक साधना दुसरी सोडून जर करत असेल, नुसतंच आपलं कामच करत बसला पण ध्यान केलं नाही तरी त्या माणसामध्ये टेन्शन राहणार. आधी कर्तव्य कर्म करून अंतःकरणाची शुद्धी न करता ध्यानाला लागला तरी त्याची पूर्वतयारी असल्यामुळे जमणार नाही. BSc न होता तो MScच्या काळात बोल बसला, त्याला काय समजणार. हे दोन्हीही क्रमेनं. म्हणून याचं कारण पुढे सांगितलं आहे दुसऱ्या 10व्या मंत्रामध्ये, अन्य दाहु अविद्या. अविद्येचं फळ वेगळं आहे शास्त्रानुसार. अन्य दाहु अविद्या, विद्याचा अर्थ आहे, आता आपण शंकराचार्य पण म्हटलं की देवता ज्ञान किंवा देवतांची उपासना, त्याचं फळ वेगळं आहे. की नुसतं देवता उपासना केलं तर त्याला विद्या देवलोक हा म्हटलं आपल्या उपनिषदात. आणि कर्मणा पितृलोक, नुसतंच कर्मकांड केलं असेल त्याला फारच झालं तर पितृलोकाची प्राप्ती होते. त्याने नुसतंच उपासना केली असेल तर त्याला देवताच्या लोकांची त्याची प्राप्ती होते, खूपच झालं तर स्वर्गाची प्राप्ती होईल असं सांगत आहेत. आणि हे आपल्या उपनिषदात स्पष्ट केलं आहे, बृहदारण्यक उपनिषदात अशा तऱ्हेचं आपल्याला कोटेशन आहे. आणि म्हणून त्याचा मागोवा घेत ऋषी म्हणत आहे, इथे शुश्रम धीराणाम, असं आम्ही धीर पुरुषापासून आमच्या गुरुजनांपासून ऐकलंय, जे नहा तद्विच चक्षुरे. प्रत्येकाने आपल्या गुरुने आपल्या गुरुपासून ज्ञान ऐकलेलं आहे आणि त्याने देखील शास्त्राचा आधार घेऊन हे विधान केलं आहे. मनानुसार कोणी केला तर भरपूर गुरु असतात की असं आम्हाला गुरुजनांनी सांगितलं. धीरानाम सुश्रुम, बुद्धिमान किंवा ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे त्यांनी हे सांगितलं आहे की बाबा रे, नुसतंच जर कर्मकांड कराल तर जास्तीत जास्त पितृलोकाची प्राप्ती होईल. कर्मणा पितृलोक हा, आणि ते सांगत असताना शास्त्राचा आधार घेऊन सांगतात. त्याचं स्टेटमेंट न्यायाधीश मारेल की बोलत असताना त्याला कायद्याचा आधार असेल तर ते शास्त्र सांगून सांगतात की मी नुसतंच कर्मकांड केलं तर कर्मणा पितृलोक हा. आणि नुसतं जर विद्याचा अर्थ उपासना जर केली नुसती पण पूर्वतयारी न करता आणि अशुद्ध चित्त राहिलं तर काय होईल, विद्या देवलोक हा, खूपच झालं तर देवलोक, फारच झालं तर स्वर्गलोक, पण स्वर्गलोक देखील मोक्षाची अवस्था नव्हे. त्याचं अंतःकरणाची शुद्धी राहत नाही आणि मग तसंच हे करतात. म्हणून घोर अंधकार प्रवेशांची काही नुसतं शास्त्राचं देखील ज्ञान करून घेतात पण कधी अंतर्मुख होऊन आपल्या स्वरूपाचं चिंतन कधी करतच नाही. मग काय नुसतं इंटेलेक्च्युअल नॉलेज होतं, त्याला अधिक वाईट वाटत असतात मला सांगतो. पण ह्या दोघांचा जेव्हा समन्वय करतात, तिसरा दोघ्या म्हणतो तेव्हा तुम्हाला लक्षात दिले तिने मिळून विचार पूर्ण होतो. विद्यामच अविद्यामच. विद्या म्हणजे काही काळ आपलं कर्म व्यावहारिक असून कर्तव्याचं, तसंच आपलं परमेश्वराची काही उपासना किंवा जे काही कर्मकांड असेल ते करून त्याने आपल्या साधकांनी आपल्या अंतःकरणाची शुद्धी साधली आणि त्याला जोड लावली विद्यामच. सो अविद्या आणि विद्या दोघांचा समन्वय
मग समुच्चय नाही, दोघाला मिक्सअप नाही करू शकत आपण, पण एकाला काही काळ जास्त हे देऊन अंतःकरणाची शुद्धी केली असेल. जसं आपल्याला नाही का फोटोग्राफीमध्ये पहिल्यांदा पूर्वतयारी करायला वेळ लागतो, नंतर शेवट क्लिक करायच्या आधी हसायला सांगतात तुम्हाला. तसं हे पूर्वतयारी अंतःकरणाची केल्याशिवाय ध्यान म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी जायचं असेल तर दोन्हीचा समन्वय करत असतात की काही का आपली उपासना करून आणि काही आपलं त्या कर्म म्हणजे कर्तव्य कर्म आहे व्यवहाराचं, तसंच हे जे काही तुमचं जे अनुष्ठान वगैरे आहे ते सगळं करून जे साधक दोघाचा समन्वय करतात, कोऑर्डिनेशन करतात की एक अंतःकरणाच्या शुद्धीसाठी आणि दुसरं देव त्याला विद्याचा अर्थ आहे हायर मेडिटेशन, उच्च उपासना करतात. तर काय होईल, अविद्या मृत्यूम तीर्थ. अविद्येने म्हणजे आपलं निष्काम कर्म वगैरे करून मृत्यू म्हणजे आपल्या अंतःकरणात असलेली जी अशुद्ध आहे चित्तशुद्धी प्राप्य, चित्ताची शुद्धी प्राप्त करून विद्या अमृतमस्तुते. विद्या म्हणजे देवता ज्ञानेनं, देवात्म ज्ञानेनं की ज्या देवामध्ये जो आत्मा आहे तोच माझ्यामध्ये आत्मा आहे असं जाणून विद्या अमृतमस्तु, त्याला हे आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून होऊन तो आपलं स्वरूप जाणून घेतो. विद्या याचा अर्थ कर्मणा मृत्यू म्हणजे स्वाभाविकम कर्म, आपलं जे नॅचरल कर्म आहे. समजा एखादा मला काही काम करायचं सोडून मी हिमालयात गेलो, ते मनात माझं ते राहतच राहतं. समजा ते मी करून मोकळं झालो, आता बसलो तर शांततेने म्हणलंय, अगदी व्यवहाराची गोष्ट आहे. ऑफिसचं काम मी बरोबर केलं नाही दुसरीकडे लागलो तर काय होईल की तर माझं मन तिथेच राहते. पण काही लोक इतकं तेच काम करत बसतात की बाकीच्या कामाला वेळ ते दोन्हीकडे आहे. मग कुठलंही ओव्हर हे बरोबर नाही, ह्या एक दोघांचं कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. काही काम मनाच्या तयारीसाठी निष्काम कर्मयोग ती बाकीचं कर्म आणि हे उपास गीतेत जरा थोडंसं सोपं करून सांगितलं आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. ह्या दोन्हीचा जर समन्वय केला, फिलॉसॉफी आहे आणि त्याच्याबरोबर जीवनमूल्य असेल, तो जीवन जगत असेल तर त्याचं अंतःकरण शुद्ध होईल, ज्ञानाची प्राप्ती होईल. पण एकच काम दुसऱ्याला सोडून जर केलं, वन एक्सक्लुझिव्ह ऑफ अदर, की नुसतंच कर्मकांड करत आहे पण तो उपासना करत नाही, तर त्याला काय होईल की बाकीचं त्याला सगळं प्राप्त होईल म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीपर्यंत, पण त्याला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आता नुसतंच जर उपासना करत असेल पण अंतःकरणाची शुद्धता साधली नसेल तर नुसतं तत्वज्ञान देखील उपयोगाचं नाही. अविद्यायाम अंतरी वर्तमाना स्वयं धीरा मन्यते पंडितम मन्यमाना, की आपलं त्या असं म्हणून करत असेल तर त्याचं सगळं कर्म करायचं थांबेल तो आणि काही प्रगती करणार. याच्या उलट दोघांचं जरी केलं तर मग काय होईल, विद्येने अविद्येने म्हणजे कर्मानी निष्काम कर्माने स्वाभाविक कर्म केलं तर त्याला समाधान देखील मिळेल आणि तद्वारा आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करून किंवा अंतःकरण शुद्ध केलेल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करून आत्मस्वरूपाची ज्ञानाची त्याला प्राप्ती होईल. म्हणून हे क्रमेनं सांगितलं आहे. गीतेत देखील कर्म आणि संन्यास योग अशा दोन सांगितले. त्याने कर्मामध्ये कर्म नाही सोडायचं, कर्म पण आहे पण त्याच्या बाबत असलेली आसक्ती आणि अँझायटी सुटली तर अंतःकरणात रागद्वेष सुटतात. रागद्वेष सुटले की अंतःकरण शुद्ध होईल, शुद्ध अंतःकरणात आत्मस्वरूपाचं ध्यान आपण होऊन लागेल त्याने. म्हणून व्यवहार में जो ठीक नहीं हो परमार्थ क्या कर सके, त्याचा व्यवहार बरोबर तर परमार्थ कसा होईल, आणि परमार्थ ते नाही कर सके तो ध्यान कैसा धर सके, ज्ञान कैसा, त्याला ज्ञान होणार नाही. म्हणजे इकडे आणि त्याला ज्ञानच बरोबर झालं नाही तर ध्यान कसं करेल तो योग्य पद्धतीने, ध्यान कैसा धर सके आणि ध्यान यदि नाही धर सके तो भाव सिंधू कैसा तर सके. अगदी लॉजिक आहे. म्हणजे ह्या दोघांचाही समन्वय सांगितला, निष्काम कर्मयोग आणि त्याच्या द्वारा शुद्ध अंतःकरणात आत्मस्वरूपाचं चिंतन असं क्रमेनं करून आत्मस्वरूप ज्ञानेनं स्वरूपाचा तो साक्षात्कार करतो. ह्या दोन गोष्टी सांगितल्या. म्हणून विवेकानंदाचं वाक्य आहे की नुसतं तत्वज्ञान असेल पण त्याला त्याच्याबरोबर काही उपासना किंवा काही जर कर्म करत नसेल तर त्याला वेडेपणा म्हणता येते नाही. की नुसतंच कर्म करत असेल पण त्याच्यामागे तत्वज्ञानाची बैठक नसेल तर तो भोंगळपणा होईल. आता का ते शब्दच नाही, मला सुपरस्टिशन म्हणतात. ते म्हणतात फिलॉसॉफी विदाऊट ॲक्शन ऑर विदाऊट प्रॅक्टिस इज मॅडनेस.
अँड प्रॅक्टिस विदाउट फिलॉसॉफी इज सुपरस्टिशन. खूप भरपूर कामं करतात पण काय करतात हेच माहीत नसतं. काही लोक करतात पण समजून घेत नाही काय करत आहे. काही लोक नुसतं समजून घेतात पण काही करतच नाही. मग काय होईल? बोलाची चकडी बोलाचाच भात जेवून या तुटतं कोण झालं. या दोघातही समन्वय जर करत असेल तर तो उत्क्रांती साधून आपल्या अविद्या मृत्यूम तीर्थ. अविद्येने मृत्यू म्हणजे स्वाभाविक कर्म करण्याची त्याची जबाबदारी तिचे पूर्ण होऊन विद्या अमृतमश्नुते म्हणजे हायर मेडिटेशन करून अमृतत्वाची त्याला प्राप्ती होते. दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तपसा कल्मश म्हणती विद्या अमृतमश्नुते. हे तपश्चर्यात आहे. काही वाचिक मानसिक स्तरावर ईश्वरासाठी काम करायचं मग होते अंतःकरणाची शुद्धी. बस अपरोक्षानुभूतीत पहिला श्लोक आला आहे. कोणता साधक त्या अपरोक्ष ज्ञानाला प्राप्त होतो? स्ववर्णाश्रमधर्मीन तपसा हरितोषणात साधनम प्रभवेत पुंसाम वैराग्यादी चतुष्टयम. त्यांनी स्ववर्ण आहे, धर्म आहे, आश्रम आहे ते बरोबर पाळला की प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी त्या त्याचं काम केलं पाहिजे. पण नुसतं त्याच्यातच वाहून जाऊ नका मग दुसरं मिळायचं. दुसरंही करतात. तपसा हरितोषणात कायिक वाचिक आणि मानसिक स्तरावर थोडेसे संयमी जीवन आहे. हरितोषणा त्याच्यामुळे ईश्वराची त्याला कृपा प्राप्त होईल आणि ईश्वराची कृपा त्याला ज्ञानाकडे घेऊन जाते, सद्गुरूकडे. साधनम प्रभवेत पुंसा म्हणजे त्याला ते साधन चतुष्ट आहे. विवेक, वैराग्य, षटसंपत्ती, मुमुक्षु तर त्याचा प्रभाव येईल. आणि मग त्याला एक शब्द जरी गुरुता मिळाला तर जे क्षणी अनुग्रह केला ते क्षणी मुक्त झाला. बंधन काही आत्म्याला बोलूच नाही. आणि हे कशाने होऊ शकेल? त्या ईश्वराची कर्माच्या उपासनेच्या द्वारा सेवा करून अंतःकरण शुद्धी, तद्वारा सद्गुरूच्या द्वारा ज्ञानप्राप्ती आणि तिथे आत्मस्वरूपाची साक्षात्काराची स्थितीला प्राप्ती होते. हे थोडक्यात सांगितलं. भरपूर आहे पण आता एवढ्यात पाहिजे. आता दुसरा जो भाग आहे साधनेचा, पहिलं म्हणजे उपासना. तिथे ती काही लोक नुसतंच सगुण उपासनेवर जोर देतात. काही सगळं सोडून काहीही निराकाराचं साधन करतात. तर त्याच्यात असलेला तो संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने आता काही शब्द पूर्वीसारखेच आहे. आता फक्त थोडंसं त्याच्यात थम्स बदलले आहे उपासनेच्या बाबतीत. पाहत 12, 13 आणि 14. अंधम तम प्रविशन्ति ये असंभूतिम उपासते ततो भूयैव ते तमः यौ संभूत्या गुम्रताः अन्य देवाहु संभवात अन्यदाहुर संभवात इति शुश्रुमधीराणाम् येन तद्विचक्षिरे. पुढे संभूतिं च विनाशं च यस्तद्वेदो भयगुंसः विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. आता शंकराचार्यांनी याच्यात जरा एक छांदस म्हणजे आपल्या वैदिक व्याकरणाच्या नुसार काही लुप्त पावलेलं लावायला शेवटच्या श्लोकात सांगितलं. नंतर आपण पाहू. आता याचा सरळ अर्थ काय झाला की ये असंभूती. संभूती याचा अर्थ आहे व्यक्त, आकार, साकार. आपण एक संभव होतो असतो, प्रगट होत असतं, त्याला काय म्हणतो आपण? प्रगट रूप, व्यक्त किंवा साकार. ठीक आहे, हे दोन शब्द. आणि लावला म्हणजे काय होईल? अप्रगट रूप, अव्यक्त, निराकार. ह्या दोन गोष्टी समजल्या. आता ते समजलं तर पुढे जात आहे. आता काही लोक एकावर जोर देतात, बिलकुल काहीही सगुणाची उपासना करत नाही, काही मनाला एकाग्र करत नाही, डायरेक्टली निर्गुण निराकाराचं चिंतन करतात. त्यांचं काय होतं? आणि काही लोक इतके त्या उपासनेमध्ये घडून जातात की त्या सगुणाला कधी सोडतच नाही, साकारामध्येच घडून राहतात. आता हे असंभूती उपासते ध्यायन्ते. जे अव्यक्त, याला दुसरा शब्द आहे कारण ब्रह्म, म्हणजे ते ईश्वर. त्याचे जे उपासना करतात त्या म्हणजे आधीची पूर्वतयारी न करता, सगुणाचं ध्यान वगैरे न करता डायरेक्टली ते म्हणतात निर्गुण निराकाराचं चिंतन करतात. ते अंधम तमः प्रविशन्ति. ते
घोर अंधकारात म्हणजे अज्ञान रूपी अंधकार. जेव्हा अंधकार शब्दाला मागच्या त्याच्यात ते अज्ञान त्यातच दूर होत नाही, भरपूर ते करणार असं ते त्याला देखील खूप भाकाचं निगेशन करावं लागतं. आपलं तो निराकाराच्या याच्यात साकाराची उपासना न करता सगुणाची उपासना करता केवळ लक्षात ठेवा एक मुद्दा, हे एक साधना दुसऱ्याला सोडून जो करत असेल त्याच्याबद्दल विचार चाललाय. ते घोर अंधकारात प्रवेश करतात. ये संभूत त्यागुमृता, संभूती संभवनम होणं किंवा व्यक्त होणं ते केवळ व्यक्ताची किंवा सगुणाचीच उपासना करतात. इतके घडून राहतं ती दिवसभर त्याच्यात, आणि ते काही सिद्धीच्या मागे लागले असतात की असं बोलतो. हे संभूत त्यागमृता म्हणजे कार्यब्रह्मामध्ये रत असतात. याला आता टेक्निकल शब्द आहे हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ म्हणजे समष्टी मनाशी एकरूप झालेलं चैतन्य, त्यानंतर क्रिएटर ब्रह्मदेव. हा ब्रह्मदेव देखील त्या ब्रह्मापासून निर्माण झाला. तर काही केवळ सगुणाची म्हणजे व्यक्ताचीच उपासना करतात, ते देखील त्यात इतके घडून जातात त्याला हळूहळू काहीतरी सिद्धी वगैरे प्राप्त होत असते त्यात. मग इतकं सिद्धी प्राप्त देखील पुढचं सांगायचं सगळं लोक हजारो लोक त्याच्या मागे लागतात, आणि मग खरा जो देव आहे परमात्मा तो विसरून जातात. अशा तऱ्हेनं एकाला सोडून म्हणजे केवळ निर्गुणाची उपासना करतात, सगुणाचं पूर्वतयारी न करता ते जणू काही त्याहूनही अधिक घोर अंधकारात प्रवेश करतात. याचं कारण आता पुढच्याचं सांगतात. अन्य दाहू संभवात, संभव म्हणजे व्यक्त, दोन शब्द आहे. संभव म्हणजे संभवन म्हणजे होणं, प्रगट होणं, आणि लावला म्हणजे अप्रगट किंवा अव्यक्त म्हणजे निराकार. की जो केवळ आता संभव म्हणजे कार्यब्रह्माची म्हणजे व्यक्त ब्रह्माची किंवा सगुण ब्रह्माची किंवा केवळ साकाराची उपासना करतात, बाकीचं निर्गुण निराकाराचं काही चिंतन करत नाही. तर त्याचं फळ वेगळं असं सांगितलंय ऋषीमुनींनी. कारण शेवटचा शब्द काय, इति शुश्रुम धीराणाम, असं आम्ही गुरुजनांपासून आमचं ऐकलेलं आहे. त्याने आम्हाला स्पष्ट करून सांगितलं आहे की केवळ काय म्हणतात संभव म्हणजे कार्यब्रह्माची किंवा हिरण्यगर्भाची किंवा सगुणाची उपासना कराल तर तुम्हाला भरपूर सिद्धी मिळतील. कोणती? अष्टसिद्धी वगैरे प्राप्त होईल. अणिमा गरिमा लघिमा प्राकाम्य ऐश्वर्य. कोणाचं सांगता येईल कोणाच्या मनात काय चाललंय वगैरे, पण कधी कधी याच्या चक्करमध्ये राहतो एक म्हणून. तर याचं फळ वेगळं असतं. याचं फळ कोणतं वेगळं सांगितलं आहे की अणिमादी ऐश्वर्य सिद्धी त्याला प्राप्त होते. सगुणाची उपासना पहा, जे काही उपासक असतात, काही देवीचे आहे, कोणी रामाचे आहे, कोणी हनुमंताचे, कोणी शिवाचे, काय जसे ते बरोबर दिवसभर इतकं लावत असतात की त्याचं मन खूप एकाग्र होत असतं. एकाग्र झाल्यानंतर ईश्वराला त्याने समर्पित केलं असतं, आणि त्याच्यामध्ये त्या सूक्ष्मच्या अंतःकरणात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी देखील प्राप्त होतात. पण त्यातच ते वाहून जातात मग शेवट, आणि ते सिद्धी एका दिवस आहे, उद्या एखाद्या वेळेस उलटी होऊ शकते. म्हणून त्याला म्हणतात त्यातच घडून गेलेले ते घोर अंधकारात प्रवेश करतात, मागच्या याच्यात जातात. आता दुसरे जे आहेत ते काहीही आधीची पूर्व उपासना न करता, सगुणाची उपासना न करता डायरेक्टली निर्गुण निराकाराच्या याच्यात मन लावतं. हे बघा, प्लेन देखील जर टेक ऑफ करत असतं तर प्रथम त्या रनवेवरून जात असतं. तुम्ही पाहतो की एकदम उड्डाण घेत नाही प्लेन, की पहिले त्याच्यावरून जाऊन जरा थोडा वेग आला की मग तेवढी घेत असतं. कुठेही पहा, कुठलेही क्लिक देखील आपण तेव्हा करतो की आधीची पूर्वतयारी झाली असेल. जेवण देखील आपण तेव्हा करतो की आधी अन्न शिजलेलं असेल. पण अंतःकरणाला न हे करता, एकाग्र न करता असं म्हणाने जे डायरेक्टली असंभव म्हणजे निराकाराची किंवा अव्यक्ताची उपासना करतात त्याचं फळ वेगळं सांगितलं. कोणतं? की प्रकृतीलय होतं त्याचं, म्हणजे अंतःकरणाचे विचार सगळे शांत होऊन जातात. पण मी शांत स्वरूप आहे असं त्याला ज्ञान होत नाही. मी फक्त एवढंच अर्थ झाला की पूर्वी तो विक्षिप्त असा अज्ञानी होता, आता शांत असा अज्ञानी असं. मग ते त्याहूनही कधी घोर अंधकारात करतात. आता पण दोघांचा जर समन्वय केला तर या ठिकाणी शंकराचार्य म्हणतात अकाराचा लोप करून ठेवूया, असंभूतींच्या विनाशांच यस्तद्वेद उभयगुंस. बघा, काही काळ अगदी एखाद्या गोपिकासारखे किंवा त्या राधिकासारखं हृदयात प्रेम असल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार होत नाही. आणि नुसतंच प्रेम असेल पण ज्ञान नसेल तरी साधनेची पूर्तता होत नाही. काय लोक येतात. पण ह्या दोघालाही समन्वय जर करत असेल ते
तर काय होईल? विनाशेन मृत्यूम तरतो असतो. जो अव्यक्त म्हणजे कारण ब्रह्माची निर्गुण निराकाराची उपासना आधी सगुण उपासना करून करतो. सगुणाचे आधारे निर्गुण बस असा दोघाचाही समन्वय करून जो साधक साधना करत असेल याला म्हणतात कृतोपास्ती. ज्याने उपासना केली आहे आणि मग गुरुजनापासून ज्ञान झालंय तर काय होईल? विनाशेन मृत्यूम तीर्थवा. जसं मागच्या म्हणतात अविद्या मृत्यूम तीर्थवा, त्याचा तर विनाशेन म्हणजे व्यक्त उपासनेने. मृत्यू म्हणजे अनैश्वर्यादी दोष त्याचे जाऊन की मला हे नको, सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. आपण होऊन त्याच्याकडे ऑटोमॅटिकली त्या गोष्टी होत असतात. त्याचं अंतःकरण कामधेनुसारखं होणार. मृत्यूम तीर्थवा म्हणजे अनैश्वर्यादी मृत्यूम अतिथ्य. शंकराच्या भाषेत म्हणजे त्याला काही कुठलेही कमतरता राहत नाही ह्या ऐहिक जीवनात देखील. आपण होऊन त्याच्या गोष्टी. अल्विद्या अमृतमश्नु जसं मागे म्हटलं तसं म्हटलं आहे. असंभूत्याम अमृतमश्नु. ते संभूत्याच्याऐवजी अ लावा तिथे, कारण छांदसामध्ये अकाराचा लोप झाला म्हणतात. आणि अव्यक्ताचं साधन करून प्रकृतीला याच्याद्वारा अमृतमश्नुते त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाच्या स्थितीला आत्मज्ञानाला तो प्राप्त होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या दोन्ही साधनं कर्म आणि संन्यास किंवा त्याग ह्या क्रमाने झाल्या पाहिजे आपल्याच्यात. नुसतं कर्मकांडच करत बसाल आणि त्याच्याबरोबर ध्यानाची जोड नसेल तरी अंधकार राहील आपल्या साधनेत. आता नुसतंच ध्यान करत बसला आज पूर्वी सांगितल्याप्रमाणे आणि काही पूर्वतयारी मनाची करत नसेल तर अपरिपक्व आणि अशुद्ध मन असल्यामुळं त्याला तो ध्यान लावल्यासारखं वाटेल पण ते आत्मसात होऊ शकणार नाही. म्हणून आधीच्या जोडीमध्ये अविद्या आणि विद्या या दोघांचा समन्वय सांगितला की काय काय आपलं काम कर्म व्यवहाराचं असो तसं जे काही कोणी सेवेचं काम असतं ते करा. ईश्वरात्म भावने करा, त्याच्यासाठी करा. तपसा हरितोषणात ईश्वराच्या प्रीतीसाठी ईश्वर प्रीत्यर्थम अहम करीश आणि त्याची कृपा होती. एकतत्व नाम दृढधरी म्हणा मग तेव्हा हनुषी करुणा येईल तुझी. आणि मग ते ईश्वराच्या कृपेने त्याला बाकीचं करावं ऑटोमॅटिकली तो सद्गुरूकडे घेऊन जाऊन त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. त्याला जावं लागत नाही, तो नेला जातो तिथे. आणि मग ते झाल्यानंतर त्याला विद्येने म्हणजे हा आत्मज्ञानाच्या विद्येने आत्मस्वरूपाचा साक्षात्कार. हे झालं आता अविद्या आणि विद्याचं. थोडं घरी घेण्याचा विचार कर. दुसरा जो भाग आहे तो सगुण आणि निर्गुणाचा उपासनेचा. एकच साधनं करत असेल दुसरं करत नसेल तर फक्त पूर्वतयारी झाली पण त्याचं पर्यवसान झालं नाही असं होईल. म्हणून ते नुसतंच संभूतीवर म्हणजे सगुणावरच आधार देत असतात तर त्यांना अनिमादी सिद्धी प्राप्त होऊ शकते एकाग्रता झाल्यामुळं. पण इतके त्या सिद्धीमध्ये घडून जातात की ज्ञान नसल्यामुळं कधी त्याच्यावर प्रॉब्लेम देखील तयार होऊ शकतो. पण त्याला सांगता येतं कोणाचे ते काय चाललं आहे कुठे काय, लोक त्याचं मागे लागतात साधारण. आणि मग तो विसरून जातो खऱ्या अर्थाने. म्हणजे थोडं त्यात देखील मग अहंकार किंवा आसक्ती होऊन मग तो तुलना करणार असं होत असतं. एकाचं केलं कारण एक साधन दुसऱ्याला सोडून केलं असताना आपल्या शास्त्राने गुरुजनांनी सांगितलं आहे की प्रत्येकाचं फळ वेगळं आहे. एकाची साधना दुसऱ्याला सोडून की नुसती सगुणाची त्याच्याद्वारा अंतःकरणाची एकाग्रता केली तर तुम्हाला सिद्धी वगैरे प्राप्त होईल पण आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त होणार नाही. बस अडकून राहील. आणि काही लोक तर काही करतात का एक तर म्हणाल तर पाण्यावर देखील चालायचं शिकले. हजारो लोक जमले त्या ठिकाणी आणि थोडंसं आपल्याचा अभिमान आला की ते काय होतं ते चटकन पायच खाली गेले असं होऊ शकतं. म्हणजे ईश्वराबाबतचा जर समर्पणाचा भाव नसेल तर एक साधना केली नुसती कशी आपल्या एकाग्रता करून कार्यब्रह्माची तर त्याला ह्या सिद्धी प्राप्त होतील आणि मादी पण ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. दुसरं जे आहे तर नुसतंच त्यांनी निर्गुण निराकाराचं जर चिंतन केलं सगुणाची साधना न करता तर त्याचा अंतःकरणात एकाग्रता नसल्यामुळे जरी तो सगळ्या त्याला प्रकृतीलय होईल. प्रकृतीलय म्हणजे अंतःकरण असे शांत होऊन जाईल त्याचं पण मी कोण आहे त्याला ज्ञान होणार नाही आत्मस्वरूपाचं. पण हे दोन्ही जर समन्वय केला म्हणून पहा उदाहरण दिले आपल्या याच्यात ते रामकृष्ण परमहंस होऊन गेले, आपले शंकराचार्य होऊन गेले. त्याने देखील शंकराचार्यांनी शारदा मातेची उपासना केली. दोन्हीची जोड केली. त्याच्यामुळे त्याला बाहेरच्या याच्यात काही कमी पडलं नाही. त्याला कुठली गोष्ट झाली ते ईश्वराचा संकल्प होऊन गेला.
पण त्यात ते वाहून गेले, त्यात सतत जाणीव असते की हे त्याच्यामुळे चाललेलं आहे, आपला अभिमान त्या ठिकाणी राहत नाही. पण नुसत्या ह्याच ऐश्वर्यादी या भूमिकेतून जर वाहून जात असेल तर शुद्ध स्वरूपाला वंचित होईल. असंभवात प्रकृती लय होत असतो, अंतःकरणाचा लय होतो, काही लयामध्ये थांबतात, पण दोन्हीचं जेव्हा कोऑर्डिनेशन करतात क्रमशः सगुणाची काही काळ उपासना करून अंतःकरणाची शुद्धी आणि बाकीच्या त्याला काय होईल, त्याने अनैश्वर्यादी मृत्यूम अतिथ्य, जे काही कमतरता आहे ही काही राहणार नाही जीवनाची, ऐहिक जीवनातली, आणि त्याच्याद्वारा तो प्रकृतीला साधून पूर्ण स्वरूपाची शुद्ध स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. तर बाकीचे जे नुसते ज्याला कारण काही लिडरशिप आहे किंवा काही काम करतात ते फक्त अविद्या करत असतात एक, पण दुसरा भाग त्याला होऊ शकत नाही त्याच्यात. म्हणजे साधनं असे करत असतात जे संत महात्मे, ते दोन्ही त्यांनी केलेलं असतं, आधी सगुण आणि निर्गुण संख्येच, आणि मग शेवट सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. हरिपाठात देखील सांगितलं आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून विचाराचर तया हरीशी भजे. पण कसं? सगुणाची उपासना करून. एक हरी आत्मा जीव शिव सम, शेवट एक रूपता पाहिली त्यांनी. हे थोडंसं इथपर्यंत थांबून आता उद्याच्या याच्यात एक आपल्याला याचं प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे की असं जे करताय तर प्रत्येक जण आपल्या आपल्या इष्टदेवतेला, आपल्या उपास्य देवतेला एक ध्येय समजून त्याचं ध्यान करत असतो. पण असं करत असताना आपण आपल्या प्रयत्नांनी खूपच झालं तर सत्वगुणापर्यंत जातो, अंतःकरण शांती. पण तिथून जर तत्वाचं दार उघडायचं असेल तर उघड दार देवा आता, अशा तिथे प्रार्थना करावी लागते. आता हा वैदिक काळातला विद्यार्थी आहे, तो होता सूर्याचा उपासक, मग तो सूर्याला उपासना करून कसं सांगतो, तसं प्रत्येकाने आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना करून त्याच्याच कृपेने कसं आत्मज्ञान संपादन करावं हा विषय उद्याच्या याच्यात आपण घेणार आहोत. उद्या 15, 16 आणि 17 एक 6व्या विचाराचा तरंग, आणि मग शेवट त्याच्यात आपल्याला प्रार्थना केली आहे. इव्हन असा ज्ञानीपुरुष मरताना देखील त्याच्या अंतःकरणाची काय भूमिका असते, कारण शरीर त्यांचंही सुटत असतं, आपलंही सुटत, तर काय असते त्याची मनी-भूमिका ते सांगून मग नंतर शेवट लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु, सगळ्याच्या सुखासाठी, सगळ्या साधकांच्या चांगल्यासाठी शेवट प्रार्थना केली आहे. अशा 2 विचार तरंग उद्या आणि परवाच्या याच्यात आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.